शिशु मंदिर कडावची आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांची दिंडी उत्साहात संपन्न. टाळ मृदुंगाच्या निनादात विठू नामाचा गजर, ज्ञानासोबत संस्काराचा दिला संदेश. आषाढी एकादशीचं औचित्य साधत शिशु मंदिर कडाव यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही बालगोपाळांची पारंपरिक दिंडी मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात आयोजित करण्यात आली होती. टाळ चिपळ्यांच्या निनादात, विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि अभंग भजनाच्या सुरावटीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला. शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुडे तसेच मुख्याध्यापिका सौ अंजली मंगेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शिशु मंदिर कडाव ते बालमंदिर बाल दिगंबर गणपती मंदिर या मार्गावर दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी संप्रदायाचा पारंपरिक वेश परिधान करून हाती वीणा, टाळ आणि भगवी ध्वज घेत विठ्ठल नामाचा गजर केला. लहानग्या बाल वारकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग, भक्तिभाव आणि उत्साहानं उपस्थित नागरिकांची मनं जिंकली होती. या दिंडीत शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, पुष्पा मोहिते, अर्चना भोसले, करुणा तांडेल, माया गांगवणे, भाग्यश्री म्हात्रे, सोनाली पवार, रुपाली थोरवे, प्रगती कडाव, पूनम गायकर, माया अंकुश गंगावणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुशिला गायकर, उर्मिला गायकर आणि मधुरा ठोंबरे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्यात सहभागी झाले होते. बाल दिगंबर गणपती मंदिर परिसरात विठ्ठल रुक्मिणीची आरती करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिरसाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. आनंद, अध्यात्म आणि संस्कार अशी सुंदर सांगड घालणाऱ्या या दिंडी सोहळ्यातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख, भारतीय संस्कृतीचे महत्त्व आणि सामाजिक धार्मिक मूल्यांचे संस्कार देण्याचा स्तुत्य प्रयत्न यावेळी करण्यात आला. शाळेच्या या संस्कारमय उपक्रमाचं उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मनापासून कौतुक केलं. टी7 मराठीसाठी गणेश पवार, कर्जत.